मुंबईत आकाशवाणी आमदार निवासमध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मध्यरात्री मृत्यू झालाय। आमदार निवासात रुग्णवाहिका नसल्याने पुढील उपचारासाठी विलंब सुद्धा झालाय। आकाशवाणी आमदार निवासात रूम नंबर 408 मध्ये हा कार्यकर्ता राहत होता। पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र दुर्दैवी पद्धतीने वाटेतच त्याचा मृत्यू झालाय। आकाशवाणी आमदार निवासात रूम नंबर 408 मध्ये हा कार्यकर्ता राहत होता, मात्र त्या ठिकाणी दुर्दैवीपणे मृत्यू झालाय। पोलिसांच्या गाडीत नेण्यात आलं, मात्र प्रवासादरम्यानच या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय, वाटेतच मृत्यू झाला। आमदार निवासात रुग्णवाहिका नसल्याचा आता खळबळजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। मी सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, खरं तर आपण पाहतोय मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास आणि त्या ठिकाणी रुग्णवाहिका नाही, एक खळबळजनक वास्तव समोर येतंय आणि त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। 408 मध्ये रूममध्ये हा कार्यकर्ता राहत होता। ती रूम नेमकी कुठल्या आमदाराची आहे, या कार्यकर्त्याची अधिकची काय माहिती आहे? करण, आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयाच्या शेजारीच लागून हे आकाशवाणी आमदार निवास आहे आणि या आमदार निवासात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। म्हणजे ज्यावेळी मंत्रालयात कामं असतात त्यावेळी आमदारांचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येतात, राहतात। आता जे काल रात्री घटना घडली, जवळपास 12:30च्या सुमारास आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता जो आहे तो रूम नंबर 408 मध्ये राहायला आला होता, मात्र त्याला हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यानं त्याला अँब्युलन्स मागवण्यात आली, मात्र अँब्युलन्स आली नसल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर या आमदार निवासात मोठी रहदारी असते, गावाखेड्यातून येणारे कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते या आमदार निवासात खरं तर वास्तव्य करतात। मात्र कालची ही घटना जी आहे ती दुर्दैवी म्हणावी लागेल। पोलिसांनी त्याला रुग्णालयात पोलीस व्हॅनमधून घेऊन गेले, मात्र तोपर्यंत त्या इसमाचा जो आहे तो मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रूम नंबर 408 मध्ये खरं तर ही घटना घडली। अचानक छातीत दुखू लागल्यानं या इसमाचा जो आहे तो हृदयविकाराने मृत्यू झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। करण, नक्कीच सुशांत, खरं तर धक्कादायक अशी घटना आहे। मात्र आमदार निवास यासारख्या उच्चभ्रू ठिकाणी मात्र अशा प्रकारची गैरसोय होते। त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अँब्युलन्सची सुविधा नाही। याबाबतची काही माहिती आगामी काळात होऊ शकते का? कोणाची काही या संदर्भात प्रतिक्रिया आहे का? फोन कट झाला। काही तांत्रिक अडचणीमुळे सुशांतशी आपला संपर्क तुटलाय, मात्र पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वाटेतच त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। आमदार निवासमध्ये रुग्णवाहिका नसल्यानं आता उपचारासाठी त्या ठिकाणी पोलिसांची गाडी वापरण्यात आली, मात्र दुर्दैवीपणे रस्त्यावर त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। आमदार निवासमधली एक धक्कादायक अशी माहिती आली। आकाशवाणी आमदार निवासात कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय। रूम नंबर 408 मध्ये हा कार्यकर्ता त्या ठिकाणी राहत होता, मात्र पोलिसांच्या गाडीतून न्यावं लागलं, मात्र वाटेतच या कार्यकर्त्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झालाय। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास, ज्या ठिकाणी बऱ्याच कार्यकर्त्यांची गर्दी असते, मुक्कामी त्या ठिकाणी मुंबईमध्ये कार्यकर्ते आमदार निवासात वास्तव्यास असतात, मात्र आकाशवाणी आमदार निवासमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नाही आणि त्यामुळे पर्याय नसल्याने पोलिसांच्या गाडीत न्यावं लागलं, मात्र वाटेतच त्या कार्यकर्त्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झालाय। मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मध्यरात्री मृत्यू झाला। हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचाराची तातडीने आवश्यकता होती, मात्र त्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाईलाज असतो पोलिसांच्या गाडीत न्यावं लागलं, मात्र प्रवासादरम्यान वाटेतच त्याचा मृत्यू झाला। सुशांत, खरं तर धक्कादायक अशी माहिती आहे की त्या ठिकाणी आमदार निवासमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नाही, मात्र या संदर्भात आता एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। उपचारासाठी तात्काळ नेणं आवश्यक होतं, मात्र विलंब झाला। याबाबत काही आमदार निवास किंवा त्या ठिकाणच्या प्रशासनाच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया आली का? प्रशासनाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही, मात्र जी माहिती मिळते त्यानुसार या इस्माला जवळपास 12:30च्या सुमारास रात्री छातीत दुखत होतं। त्यावेळी त्याच्यासोबतचे सहकारी त्यांनी अँब्युलन्ससाठी खऱ्या अर्थाने फोन केला होता, मात्र तात्काळ अँब्युलन्स मिळाली नाही। त्यानंतर पोलिसांची गाडी आली आणि त्या गाडीतून या इस्माला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्या इस्माचा मृत्यू झाल्याचं
डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयाच्या शेजारीच असणारे आमदार निवास आणि आमदार निवासात आमदार राहतात, त्यांचे कार्यकर्ते राहतात, प्रमुख पदाधिकारी येऊन राहतात. याच आमदार निवासात जर अशी योग्य वेळी ट्रीटमेंट मिळत नसेल किंवा सुविधा मिळत नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न खरं तर करण उपस्थित झालाय. आता मी आमदार निवासातच सुशांत, आहे. साहजिकच हा प्रश्न निर्माण होतोय. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.